नमस्कार मंडळी, मी रोल मॉडेल. कशा आहात तुम्ही? मला वाटतं स्वतःला नीट सादर करणं हा दिखावा नसतो, तो स्वतःबद्दलचा आदर असतो. कधी कधी आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस हे प्लॅन केलेले नसतात, ते फक्त जगायचे असतात. पहिलं ठिकाण होतं माझं आवडतं ठिकाण चायखारी. तिथली रगडाखारी खाण्याची मजाच वेगळी आहे. कधी कधी आनंदासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून दिवस खास बनून जाऊ शकतो. त्यानंतर मी निघालो माझं फ्लिपकार्टचं पार्सल घ्यायला. आजचा दिवस खास आहे का नाही माहिती नाही, पण मी त्याची सुरुवात खास करण्याचा निर्णयच घेतलेला आहे. तेवढ्यात मला डिलिव्हरी बॉयचा फोन आला आणि मी त्याला भेटायला गेलो. तिथे एक गोष्ट मनाला स्पर्श करून गेली. वयाने खूप लहान असलेला तो मुलगा चेहऱ्यावर हसू ठेवून प्रामाणिकपणे काम करत होता. खूप छान वाटलं मला आणि त्याचा तो कॉन्फिडन्स बघून आणि तो स्वप्नासाठी लढत होता, हे खूप छान वाटलं मला. आणि या पार्सलमध्ये द बिअर हाऊस हा एक शर्ट ऑर्डर केला होता. बऱ्याच दिवसापासून तो माझ्या नजरेत होता आणि शेवटी आज तो हातात आला. क्वालिटी, फिट आणि स्टाईल पहिल्या नजरेत आवडली. कधी कधी आपण स्वतःसाठी घेतलेल्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला नव्याने आत्मविश्वासाची जाणीव करून देतात. हे आहे मित्रांनो निंबाळकर तालीम मंडळ सदाशिव पेठ. इथं माझ्या आयुष्याची, माझ्या करिअरची, सगळ्या गोष्टींची इथं सुरुवात झालेली आहे. इथं मी बाकावर बसून एक एक दोन दोन तास बसून मी स्वतःबद्दलच विचार करायचो की माझं काय होणार, कसं होणार, काय हे मलाच माहित नव्हतं. आता आपण चाललो आहे नॅशनल ब्युटी. आपला मित्रच आहे, 4 वर्षापासून आपण कॉस्मेटिक मध्ये काय असेल, काय लागत असेल तर ते आपण सगळं तिथंच घेत असतो. कारण त्यांचा विश्वास पण आहे आणि ते होलसेल रेट मध्ये देतात. हे आहेत आपले भैया. हेलो भैया, कैसे हो? हाय करो. हा एकदम काम ओरिएंटेड माणूस आहे. नेहमी हसत राहतो. भैया क्या चाहिए आपको, ये वो सब चीजें बस यही करते रहता. आणि मी माझा पार्क अवेन्यूचा परफ्यूम मागवला होता. हा आहे परफ्यूम पार्क अवेन्यूचा. खूप दिवसापासून मी एकदा रील बघितली होती आणि म्हटलं बघावं तरी कसं आहे काय नाही. तर त्यांनी मला अवेलेबल करून दिला आहे मित्रांनो, आणि ते आता मी घेऊन चाललो आहे घरी. तुम्हाला सांगतो कसा आहे परफ्यूम, आणि तुम्ही पण सांगा आजचा ब्लॉग कसा झालाय. नक्की फीडबॅक द्या.